नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले हिटलरच्या सेटवरती आणि सगळ्यांचा शेवटचा दिवस आहे, पण वाटत तर नाही त्यांच्याकडे बघून, कारण ते खूप मजा करतात. आपण त्यांनाच विचारूया. हॅलो 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 कसे आहात? आज शेवटचा दिवस आहे, बट मी आल्यापासून बघते सगळेजण व्लॉगिंग करतायत. नक्की काय, कोण कोणाच्या व्हिडिओ मध्ये येणार आहे? सगळे सगळ्यांच्या व्हिडिओ मध्ये येणार आहेत आणि सगळे एकमेकांना व्लॉग मध्ये कॉन्टेंट द्यायला इतकी मदत करतात की सगळे सगळ्यांच्या व्लॉग मध्ये येतात आणि सगळे धमालच करताना येतात सगळ्यांच्या व्लॉग मध्ये. त्याच्यामुळे आणि आम्हाला ह्या अशाच स्मृती लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत की हसत खेळत राहा, मज्जा करा, रडगाणं नको उगीच. म्हणून सगळीजण मस्त ब्लॉग्स बनवतात, मज्जा करतायत, खुश आहेत. शेवटचा दिवस फक्त 24 तासाचा दिवस असतो, त्यात आम्ही फक्त 15 तास इथे असतो, तर ते 15 तास आम्हाला संपूर्णतः एन्जॉय करायचे. आज कोणाचा तरी बर्थडे सुद्धा आहे आणि लास्ट डे सुद्धा आहे, तर तिला काय म्हणायचं? कारण बिचारी एकदम अशी हॅपी बर्थडे Happy birthday to you. Happy birthday, dear Salika. Happy birthday to you. वेलकम. तुला काय म्हणायचंय? बिचारी असं असं ना की लास्ट डे आणि सगळे मेंबर्स तिच्या आज एकत्र येणार आहेत. काय नाही, संध्याकाळी मी पार्टी ठेवली तर या 8:30 वाजता. बहीण भावाची वेगळी जोडी ती मगाशी गॉसिप करत होती, सो विचारायचं की नक्की कुठलं गॉसिप चालू होतं आज? आम्ही गॉसिप करतच नाही, गॉसिप काहीच नाही. आम्ही आमचं थोडं हे आहे की आम्ही डायरेक्ट तोंडावर बोलतो. आम्ही इतके काय म्हणतात रूढ अपफ्रंट आहोत की आम्हाला गॉसिप करायला आवडत. मागून अशी कमेंट आली होती कालची पार्टी बाकी आहे, सो ह्याचा सांगू इथे गॉसिप होऊच शकत नाही. आम्ही दोघं बोलायला लागलो की सगळे बघायला लागतात, त्यांच्यात कुणीतरी बोलायला लागले आम्ही त्यांना त्यांच्याकडे बघतो, त्यामुळे गॉसिप नाही होऊ शकत. मग असं होतं की आम्ही जाऊन विचारतोच काय बोलत होतीस, मग त्यांना सांगावंच लागतं. मग ते विचारत तिकडे कोपऱ्यात त्याला काय सांगत होतीस, मग ते सांगावंच लागतं. त्यामुळे गॉसिप नाही होऊ शकत. आता आपण आला पिनाला विचारलं की तू फोन मध्ये काय बघते तरी ती सांगेल आपल्याला लगेच. ठीक आहे, पण खरंच मजा येते, कारण मी आल्यापासून बघते प्रत्येक जण व्हिडिओज काढते की नाही काही ना काही सुरू आहे, तर प्रत्येकाचा बॉन्ड किती आहे ते कळतंय, ऑल ओव्हर माहोल कळतो. सो मला आवडेल हे विचारायला की खादाड बोका कोण आहे सेटवर किंवा मांजर कोण आहे? जरा चीज असलं तर बरं होईल ना, काय चीज वगैरे असलं तर. हे काय नक्की कोण आहे? आमच्या सगळ्यांचा लाडका राज मोरे. त्याला खूप आवडतं चीज खायला. त्याला चीज खायला आवडतं, ट्रिपल शेजवान राईस खायला आवडतो आणि आमचं डोकं खायला आवडतं. सूप भातात टाकून. हे कोणती रेसिपी आहे? ही माझी पर्सनल रेसिपी आहे, त्यामध्ये आम्हाला स्वप्न ट्रिपल राईसची पडते. नाही पण यावर विश्वास ठेवा. रेसिपी शेअर करतो. राईस घ्यायचा, ट्रिपल राईस मध्ये एक तर सगळं असतं ना, नूडल्स, राईस, अंड वगैरे सगळं. मग तो जो सूप आणि ग्रेव्ही देतात ती त्याच्यात अशी मिक्स करायची, असं त्याचं असं पूर्ण असं वरण भातासारखं असं झालं पाहिजे. हा, पण असं एकदम असं ग्रेव्ही वाला कळलं ना, असं रस्ता रस्ता झाला पाहिजे. मग तो असं सूपच्या चमच्याने असं टाकायचं त्याच्यामध्ये आणि ते ग्रेव्ही प्लस राईस प्लस नूडल्स आणि थोडं वर ऑमलेट आणि मग खायचं. चीज राईस मध्ये चीज नसतं, चीज वेगळं. चीज वेगळं. पण ही रेसिपी धोकादायक नाहीये ना? कुठे खाते त्यावर डिपेंड करतं, पण पण एक 5 मिनिटं फक्त 2 मिनिटं मला एक जाता तर विचारायचं की प्रत्येकाबद्दल जर बोलायला दिलं की ह्यांना तुझ्याबद्दल, तुला ह्यांच्याबद्दल, असं शिफ्ट करत गेलं तर तुम्ही एक चांगली गोष्ट काय बोलाल? हा ठीक आहे, चालेल. विश्वास ठेव, किशोर बाजूला आहे. हा, किशोर. येस. अगं पण तू अंतराबद्दल चांगलं बोलायचं, असं असं झाल्यावर तू असं. तुम्ही दोघं वेगळ्या बेटावर का बसलात? तेच मी त्यांना म्हणते की शिफ्ट व्हा. बाबा आणि पुढच्या शोची तयारी. बेटावर का बसलात? इकडे बसा. पुढच्या शोची तयारी झाली. पुढच्या शोची तयारी. चला आपण कंटिन्यू करूया, तुमचा शॉट लागलाय तिकडे, सो प्लीज अंतरा.
आलापिनी बद्दल सांगायचं असेल, एक तर आम्ही खूप कमी वेळ भेटलोय, पण येस मला तिच्याकडून एक खूप छान गोष्ट मला तिची जाणवते, ती म्हणजे वाचन. तिचं वाचन खूपच चांगलं आहे. खूप प्रमाणात ती वाचन करते आणि खूप गोड आहे ती. सो तिच्याकडून हे शिकण्यासारखं आहे की वाचनामध्ये ती सातत्य ठेवून आहे. खरंच ती वाचनामध्ये खूप भारी. मी तिची स्पीड चेक केली, अख्खी कवितांनी भरली आहे तिची. भारतीताई असं आहे ना, बरोबर ना भारतीताई? भारतीताई आमच्या सेटवर सगळ्यात सिनियर आर्टिस्ट आहेत, पण तरीही त्या जेव्हा आमच्या बरोबर असतात तेव्हा त्या आमच्या एवढ्याहून वागतात आणि जेव्हा त्यांना आम्हाला ओरडायचं असतं किंवा आम्हाला काहीतरी चांगलं सांगायचं असतं किंवा आम्हाला काहीतरी सजेस्ट करायचं असतं तेव्हा ते तितक्याच हक्काने सांगतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे मनात आहे ते बोलणं हे मी भारतीताईंकडनं शिकेन. हे आमचा एकदम इतका हरहुन्नरी आहे ना, हजर जबाबी मुलगा आहे. म्हणजे एकतर हा फॅमिली मॅन आहे, आपल्या आई वडिलांवर प्रचंड प्रेम करणार आणि अशी मुलं मला भरपूर आवडतात, कारण पुढे जाऊन ते आई वडिलांचा खूप मोठा सहारा बनतात खूप. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, हजर जबाबी, ह्याच्यासाठी पटापट पटापट ना असं कोणतीही गोष्ट सांगितली की त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक असा ह्युमर असतो. तर मला हा फार त्याच्यासाठी ह्युमरस आहे हा मुलगा, मला आवडतं त्यासाठी. त्यामुळे माहोल सगळं असं मस्त मजेत ठेवतो तो. राजबद्दल लहान भावासारखाच आहे तो. खूप अँबिशियस आहे, टेक्नोसेव्ही आहे आणि सगळ्यांची मनं जपतो तो. प्रेमळ आहे खूपच. आणि मी त्याला विश देईल की मस्त येणाऱ्या काळामध्ये खूप त्याच्या मनात ज्या काही गोष्टी त्या सगळ्या पूर्ण हो. त्याला जे काय व्हायचंय ना ते लवकरात लवकर पूर्ण हो, कारण त्याच्या मम्मीची स्वप्न त्याला पूर्ण करायचे असा तो मुलगा आहे. तर मी त्याच्या खूप जवळ आहे त्या मनाने. तर आय विश यू ब्रदर की सगळं काय मिळेल तुला. थँक्यू. भूमिजा बद्दल मी बोलायला गेलो तर मी हेच बोलेन जे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे सेटवरती, भूमिजाचं गिव्हिंग नेचर आणि दिलदारपणा तो मला भूमिजाचा खूप आवडतो. जसं मी एक वाईट पण बोलायचं, वाईट बोलायचं. हा तुझं कटच करणार तसे बोलणं इथे. हा सो तेच हिचं हे जे सगळं मनमिळाऊपणे वागणं, दिलदारपणा, सगळ्यांना सगळं देणं, तिला असं वाटत असतं की ती सगळ्यांना सगळं असं देऊ शकते, तिला असं खूप इच्छा असते आणि स्पेशली तिच्या पेरेंट्ससाठी ती खूप काही करते, खूप काळजी घेते त्यांची आणि इथेही सगळ्यांची काळजी घेते. सानिका बद्दल मी म्हणेल तिचा जो जिद्दी स्वभाव आहे तो मला आवडतो. तिने एखादी गोष्ट जर ठरवली, आता जसं ती वर्कआउट करते किंवा तिला डान्स शिकायचा होता किंवा अभिनयात कुठे काही कमी असेल तर ते तिला करायचंय, तर ती एकदम मनापासून आणि जिद्दीने करते. तर तिचा तो स्वभाव मला आवडतो. शीतलताई बद्दल म्हणजे त्याही तशाच आहेत, म्हणजे अगदी सगळ्या गोष्टींमध्ये खूप डेप्थ मध्ये जाऊन विचार करतात, स्पेशली कॅरेक्टर्स, ऍक्टिंग. खूप असे मायन्यूट डिटेल्स वरती त्या काम करतात. ही गोष्ट त्यांच्याकडनं शिकण्यासारखी आणि मला यावर्षी तरी शिकायची. सो येस. यश. मी रुचिरबद्दल काय बोलू, ह्याचं आणि माझा एक त्याच्यात समान धागा आहे. आम्ही दोघेही मांजरांना खूप घाबरतो. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून ह्याचं आणि माझं खूप सख्य आहे. आणि हा खूप तरुण असा मुलगा आहे, खूप इंथू असतो, एक एनर्जी घेऊन येतो. आणि मी त्याला ऑफकोर्स पहिल्या काही सीन्स मध्ये अशी खूप ओरडले की अरे तुझं मराठी कसं आहे किंवा वाक्यवास, पण मला खूप आनंद होतोय सांगायला की त्याने खरंच खूप प्रयत्न केले आहेत आणि तो खूप इम्प्रूव्ह झालाय. आणि आय विश यू बेस्ट आणि असाच खूप खूप छान मोठा हो, इम्प्रूव्हमेंट कर आणि अभ्यासातही पुढे राहा. येस, थँक्यू सो मच. मला शर्मिलाताई बद्दल मला शर्मिलाताई बद्दल चांगली गोष्ट सांगायची आहे. बापरे, मी आतापर्यंत शर्मिलाताई आणि आमचं खूप म्हणजे बहीण भावाचंच नातं आहे आणि आम्ही जेवढं भांडतो तेवढं तिने, मला असं वाटतं तिने या सेटवर सगळ्यात जास्त मला सांभाळून घेतलं. कारण आमचे सीन्स जेव्हा असायचे तेव्हा ती मला कधीच प्रेशराईज करायची नाही किंवा ती मला हे म्हणायची नाही तू हे कर नाही, का नाही होणार, होईल होईल होईल. सो ती नेहमी मला सपोर्ट करायची आणि म्हणजे मला वाटत नाही की तिने माझ्याबद्दल कधी वाईट कोणाला म्हणजे वाईट चिंतलं असेल, कारण ती नेहमी माझ्या चांगल्याचा विचार करते आणि जर मी कुठे चुकलो तर ती मला नेहमी ओरडते. सो ही खूप चांगली गोष्ट आहे की ती मला ओरडते माझं चुकलं असेल तरी. म्हणजे माझ्या सगळ्याच हा नसेल तरी असेल तरी ओरडते. सो ते मला तिचं खूप आवडतं. यश माझा जावई आहेस तू, आता बघ माझ्या घरी येऊन कधी जेवू.
मी काय किशोर इथे नाहीये, पण मला एक फार आवडतं कोणाला, आधी माझं सांगते मग ते कारण तसं आहे. कोणाला काही झालं तर मला फार औषध सुचवायला आवडतं की तू हे खा ते खा, असं कर तसं कर. आणि त्यावरून मला खूप ट्रोल पण केलंय माझ्याच मित्रमैत्रिणींनी. इवन चला हवा उद्याच्या सेटवर जवळजवळ एक सेगमेंट केलं होतं त्याच्यावर की मी कशी औषधं सांगते आणि मला किती कळतं त्याच्यातलं आणि किती कळत नाही असं हे दाखवून खूप मला ट्रोल केलंय. पण मला असा नवरा या मालिकेत मिळाला की ज्याला फार कळतं औषधांमधलं, त्यामुळे ते माझं काम वाचलं. मला काही कोणाला इथे सुचवावं नाही लागलं. तो काही कोणाला झालं, इवन हिला भारतीताईला काही पाय दुखला, काही झालं की कुठला प्रेशर पॉइंट आहे, काय करायचं, घरगुती उपाय, हे सगळं तो करतो. आणि मला हे फार आवडतं, असं तुम्हाला हे कळणं आणि पटकन म्हणजे विचारल्या क्षणी की हा तू आता असं कर म्हणजे तुला बरं वाटेल. तर हा त्यातला गुण मला आवडतो आणि तो खूप हेल्पफुल आहे. पटकन काही झालं तर तो येतो सांगायला की बाबा तुला असं होतंय तर मी तुला असं करतो तसं करतो, ह्याला फोन कर त्याला फोन कर, हा डॉक्टरचा नंबर आहे. तर हे त्याच्याबद्दल मला फार आवडतं. चला, थँक्यू. प्रत्येकाबद्दल छान छान बोललात. लास्ट अँड नॉट द लिस्ट, पण हम साथ साथ हे फॅमिली संपते, सो सॅड पण आहे. त्यांचा मी वेगळा घेते कारण सगळ्यांनाच जायचं आता आतमध्ये. चलो, थँक्यू सो मच.